शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी महायुती सरकारवरती हल्लाबोल केलाय। ही फसवी कर्जमाफी असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणालेत। तर ही कर्जमाफी म्हणजे दिखावा असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले। तर कर्जमाफीवरून आता वेगवेगळी मतं निर्माण होताना आपण पाहतोय। शेतकऱ्यांमध्ये देखील या कर्जमाफीवरून नाराजी आहे, कारण सरसकट कर्जमाफी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट फायदा होणार नाही असं रोहित पवार म्हणाले। ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती तर फसवी कर्जमाफी आहे। चांगली मनापासून कर्जमाफी करायची असते त्याला नियत चांगली लागते। की समजा 1 लाख तुमचे जर ड्यू असतील, नाहीतर तुमचे तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं, तर आधी 50,000 भरा, मग मी तुम्हाला 50,000 देतो। म्हणजे ओटीएस सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर, मग तुला ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे। असे 33 लाख त्याच्यामध्ये सर्व शेतकरी आहेत। 90% शेतकरी या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी येतात। म्हणजे कुठं ना कुठेतरी अप्रत्यक्षपणे बँकेची वसुली करण्याचा प्रयत्न सरकार तिथं करतंय। या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही, कारण ही कर्जमाफी मार्चच्या पूर्वी जर दिली असती तर कर्जाचा पुनर्गठन करायची पाळी पुनर्गठनही झालेलं नाही। खरीपाचा हंगाम झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पडत असतील तर खरीपाचा हंगामच करू शकणार नाही, कारण त्यांना ते कर्ज मिळत नाही आहे थकीत असल्यामुळे। सगळे शेतकरी एक मोठं संकट शेतकऱ्यापुढे आहे आणि यासाठी या कर्जमाफीचा एक दिखावा होईल, याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.